पहिले तर या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तुमचं मत जर पटत नसेल तर त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता. ज्यांच्या विरोधात ते स्टेटमेंट केलं ते स्पष्टीकरण देऊ शकतात. परंतु अशा पद्धतीनं एखादं स्टेटमेंट केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर शाईफेक करणं मला वाटतं हे चुकीचं आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि आज जर आपण खऱ्या अर्थानं बघितलं तर अतिशय द्वेषाचं राजकारण संपूर्ण देशामध्ये होताना आपण बघतोय. नुकताच बंगालच्या निवडणुका झाल्या आणि बंगालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं जातीय द्वेष पसरवण्याचं काम हे ज्या पद्धतीनं झालं त्याचा साक्षीदार पूर्ण देश आहे. आणि शुभेंदू अधिकारी यांची बंगालच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाने निवड केलेली आहे आणि शुभेंदू अधिकारी यांचं 2 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट असं होतं की आता भारतीय जनता पक्षाने सबका साथ सबका विकास हा जो त्यांचा नारा आहे तो नारा आता दूर केला पाहिजे आणि जो हमारे साथ हम उसके साथ हा आता एक नवीन नारा भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. आणि क्लिअर कट ज्यावेळेला तुम्ही आमदारकीची शपथ घेता, ज्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्र्याची शपथ घेता, ज्यावेळेला तुम्ही मंत्री म्हणून शपथ घेता, त्यावेळेला प्रत्येकाला सर्व धर्मनिरपेक्ष आम्ही कारभार करू अशा पद्धतीची शपथ त्या निमित्तानं घ्यावं लागते. प्रत्येकाला घ्यावं लागते, आम्हालाही घ्यावं लागते. परंतु शुभेंदू अधिकारी यांनी बोलताना त्या दिवशी स्पष्ट सांगितलं की मला जे मतदान झालं आहे ते मतदान फक्त आणि फक्त हिंदूंनी केलं आहे, त्यामुळं मी फक्त हिंदूंचे काम करेल, बाकी कुठल्या याचे मी कामं करणार नाही. त्यामुळं ही जी एक ज्या पद्धतीची एक आता वेगळं राजकारण देशामध्ये होताना आपण बघतोय, मला असं वाटतं की अतिशय चिंतेचा विषय आहे. आणि अनेक जाती धर्म पंथाचा आपला देश आहे. या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणली पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि फक्त इतकेच माझं पुन्हा सांगणार आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि अशा पद्धतीनं दडपशाहीने करणं याची दखल ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे.